आढावा देखील नाही, आता आढावा दिलेला आहे. त्याच्या बाबतीमधले तो रिपोर्ट माननीय विभागीय आयुक्त यांनी तिकडे पाठवलेला आहे. आणि खरंच काय बिंदू नामावलीमुळं फक्त काही एका दुसऱ्या घटकाचं वगैरे नुकसान नाही झालेलं, ते कोणी लक्षातच घ्याय नाही. उठलं सुटलं की ते आपल्या जिल्ह्यामध्ये हे आणि हे असं प्रकार करतात. तसं नाही आहे. याच्यामुळं शेड्यूल ट्राईब अफेक्टेड झाला आहे, शेड्यूल कास्ट अफेक्टेड झाला आहे. ओबीसीसुद्धा जवळजवळ 232 जागा अदर बॅकवर्ड क्लासच्यासुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी इतर घटकांनी घेतलेले आहेत. माझं मत असं आहे की जो स्पष्ट अहवाल आता समोर आलेला आहे जिल्हा परिषदेचा, तो जिल्हा परिषदेचा अहवाल पाहता बरं फक्त बदल्या आणि एवढंच नाही झालं तर ज्यांचे आई वडील कोणी नोकरीत होते, अनुकंपा धर्तीवर ज्यांच्या नोकऱ्या लागायच्या त्या पोरांचे, ते कोणत्याही कॅटेगरीचे असतील, ते काही एकट्या ओपन कॅटेगरीचे नसतील, व्हीजेएनटीचे नसतील किंवा SC STचे नाही, ज्यांचे वडील वारलेत 12-12 13-13 वर्ष झालं, बरं आता ते काही पोरं जर ते यजबार झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे सगळे प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत. उठलं सुटलं की कुठं दोनच याच्या बाबतीमध्ये जी चर्चा होती, दोनच बाजूची, ती दोन बाजूची चर्चा तुम्ही करू नका. माझं मत असं आहे की मीडियानी तो जो अहवाल या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून गेला आहे तो नीटनाटका बघा, किती अतिरिक्त लोक आहेत, काय आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या घटकावर कसा परिणाम झाला आहे हा एकदा पाहून घ्यावा. शेड्यूल ट्राईबच्या 200 जागा जर तुम्ही अडवून म्हणजे 200 जागा 209 का 207 जागा STच्या त्या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात या जिल्ह्यामध्ये. मग या जिल्ह्यातला शेड्यूल ट्राईब इथला असेल, नांदेडचा असेल किंवा कुठलाही महाराष्ट्रातला कोणताही शेड्यूल ट्राईबचा माणूस अर्ज करू शकतो. मग STसुद्धा 207 जागेवरती अफेक्टेड झालेला आहे, शेड्यूल कास्ट अफेक्टेड झालेला आहे. त्याची संख्यासुद्धा 50च्या आत नाही आहे, ती जास्त आहे. OBC 232च्या आसपास अफेक्टेड आहे. याचा काही अभ्यास नसणारे लोक हे फक्त सोशल मीडियावरती काहीतरी वेगवेगळं बोलतात. काही ठराविक नेते मंडळी त्यांना कशाही म्हणजे शेंडाही माहीत नाही आणि बुड काही माहीत नाही, ते सुद्धा 100 बिंदू नामावली बोलतात. हे जरा दुर्दैव आहे असं मला वाटतं. बैठकाने काय त्या दृष्टीने मागणी उद्याच्यालाच वेळ मागितलेली आहे. कदाचित उद्या जर नाही मिळाली तर परवापर्यंत मिळेल. कारण नाही, बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या आता पब्लिकली सांगू शकणार नाही की बाबा घटना संतोष अण्णा देशमुखांची एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतरसुद्धा काही कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं. परंतु काही तालुक्यामध्ये विशेषतः बीडच्या पूर्व भागामध्ये, पश्चिम भागामध्ये एवढा प्रकार नाही आहे असं मला वाटतं. जे काय होतं आहे ते माजलगाव, अंबाजोगाई, परळी इकडंच जास्त त्या ठिकाणी होतं आहे. माजलगावात बाबासाहेब आग्यांचा मर्डर, त्याच्यानंतर एक साधा धाब्यावरती कशामुळं मारहाण केली तर नाही साधं अगदी किरकोळ भांडण होतं आणि त्या धाब्याच्या मालकालाच मारून टाकला, तो त्याच्या लेकराला मारलं, त्याला मारलं. इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. या बाबतीमध्ये काही निर्णय निश्चितपणे घ्यावेत अशी प्रकारची विनंती आता आम्ही मुख्यमंत्र्यांनाच करतो. आता ते तुम्हाला कशाला सांगू. बीडमधून DCM राहतील, बाकीचे जे कोणी इतरही लोकप्रतिनिधींनी मागणी केली ना, मी एकट्याने थोडीच केली, बाकीचेही सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतील. हे बघा, हे जगलरी करण्याचे कामं त्या ठिकाणी आहे. तो जुना कुठला तरी असेल आणि त्यांना कोणी मारहाण केली, काय केली, फक्त हे सोशल मीडियावरती यांना असं केलं म्हणून यांना असं केलं हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे तो. हा मुलगा याचा काहीही संबंध नाही. हा लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्या आत्याकडे राहून त्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आणि शिक्षण घेऊन इथं गावी आला आहे आणि शेजारच्या गावामध्ये फक्त जलालपूरला सप्त्यामध्ये जेवायला गेला आहे. त्याचा आणि पूर्वीच्या भांडणाचा याचा त्याचा काही संबंध नाही.
पण तरीसुद्धा तू अमुक अमुक भांडणामध्ये होता, तो म्हणतोय ना बाबा मी नव्हतो, माझा काही संबंध नाही, मी इथं आत्ता आलो आहे. म्हणजे त्या गुन्हेगारांनी कुठल्याही प्रकारची माहिती वगैरे न घेता डायरेक्ट केलेला तो हल्ला आहे आणि अतिशय निंदनीय आहे. अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीच्या बाबतीमध्ये आम्ही थोडक्यात थोडं समाधानी याच्यामध्ये आहोत की 7 आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहे. आणखी 13-14 म्हणजे 22 लोकांनी मारलेलं आहे. तर पोलिसांना आमची तीच विनंती या ठिकाणी राहणार आहे. आज लेखीपत्र तसं मी SP-नासुद्धा या ठिकाणी दिलेला. एन्काउंटर हा शब्द मी त्या ठिकाणी वापरणार नाही, कारण त्याच्यामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट बऱ्याच याच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन्स येतात. एन्काउंटर नाही, परंतु या लोकांची धिंड मात्र काढली पाहिजे. यांना हातकड्या घालून पब्लिकच्या समोर ज्यांनी ज्या पद्धतीने मारलं आहे ना, समजा शिवराज दिवटेला ज्या पद्धतीची मारहाण झालेली, अशा पद्धतीचे पोलिसांनी त्यांचा खाक्या जो आहे तो पब्लिकली त्या ठिकाणी दाखवावा, अशा प्रकारची विनंती आहे. पोलिसांची सुंदरी ही त्यांना जरा कळली पाहिजे असं माझं मत आहे. या बाबतीत त्यांना काहीही बोलू शकत नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी भेट का घेतली नाही, का दिली नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. या ठिकाणी झाल्याचं बरेच लोकांच्या कंप्लेंट्स आहेत. माझ्याकडे काही कंप्लेंट आल्या तर बघूया, आम्ही अधिवेशनामध्ये तर देऊच, परंतु माननीय शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री या दोघांकडे त्या बाबतीमधली तक्रार मी स्वतः करणार आहे. हे मागच्या तारखा दाखवून जे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि त्यातही बिंदू नामावली वगैरे न तपासतासुद्धा अनेक लोकांच्या ऑर्डर दिल्या गेलेल्या आहेत. काही शिक्षक देता येत नाही, तर मला वाटतं नॉन टेक्निकल म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ का काय म्हणतात, त्या स्टाफमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर चुकीच्या पद्धतीने देण्याचं काम या ठिकाणी झालं आहे, अशा प्रकारची तक्रार. सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज इथे नाही तर उद्याच्याला मुंबईमध्ये बसण्याचं मुख्यमंत्र्यांच्या समवेत या बाबतीमध्ये बसण्याचा निर्णय झाला. डबा असेल किंवा त्यांच्या गोळ्या वगैरे जे काय असतील बाहेर पेशंटचे नातेवाईक बसलेले आणि एवढंच नाही, तुम्ही समोर बघू शकता की आज जिल्ह्याभरातून लोक इथं आले होते. त्यांना सकाळपासून इथं थांबवून ठेवण्यात आलेलं आहे. सुरक्षेचा अतिरेक होतोय का आणि सामान्य त्रास होतोय? मला वाटतं पोलिसांनी एवढं कडक वगैरे करू नये. रुग्णांच्या बाबतीमध्ये त्रास होऊ नये VIP प्रोटोकॉलचा, आणि जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी जे लोक आलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहे की काल बंद पुकारण्यात आला होता, नंतर तो पाठीमागं घेण्यात आला. आणि दुसरी गोष्ट, हे पहिल्यापासूनच अनेक लोकांना सवय पण आहे. DPCची मीटिंग आहे, चला आपल्याला काहीतरी मंजुरी मिळते का. आता आज कशाची मंजुरी मिळायची, आज फक्त फॉर्मली हा जो आराखडा आहे त्या आराखड्याला मंजुरी दिली. त्याच्यानंतर माननीय पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन करतील, त्याच्यानंतर मिळेल. पण मला असं वाटतं की काही बहुतांशी लोक वेळ न घेतासुद्धा आलेले आहेत. परंतु माझं मत असं आहे की कडक करावं, त्यालाही काही लिमिटेशन ठेवले पाहिजेत. हा बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्याच लोकांना इकडून तिकडं इकडं जावं यावं लागतं. बऱ्याच पक्षाचे बरेच लोक इकडून तिकडे जातात, त्यामुळं त्यांना जरा फ्री माइंडली फिरून द्यावं, अशा प्रकारची विनंती आहे. थँक्यू.